नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. जय हिंद, वंदे मातरम. सकाळी सकाळी सगळ्यांनाच गुड मॉर्निंग म्हणताना गुड मॉर्निंग सुप्रभातच्या आधी जय हिंद म्हणावं, वंदे मातरम म्हणावं अशी स्थिती होती. खरोखर भारतीयांची सकाळ शुभ करणारा निर्णय भारताच्या सरकारने घेतला आणि आमच्या सैन्य दलाने त्याला प्रत्यक्षात उतरवून एक वेगळाच आनंद तमाम भारतीयांच्या मनामध्ये दिलाय. काय म्हणाले होते दहशतवादी? जाके मोदी को बता दो. इथल्या आया बहिणींनी मोदींना सांगितलं आणि मोदींनी ऑपरेशन सिंदूरच्या तंदूरमध्ये पाकिस्तान अख्खा भाजून काढला. आणि या भाजलेल्या अवस्थेत पाकिस्तानला काय करावं तेच समजत नाही. मुळात या सगळ्यावर बोलण्याआधी याची तांत्रिक माहिती मला आपल्याला द्यावी वाटते, कारण ती माहिती नीट असणं आवश्यक आहे. म्हणजे उगाच काहीतरी केलंय. ज्या हरामखोरांना पुरावे हवे होते त्यांच्यासाठी पुरावे तर दिलेले आहेतच लष्कराने, मी काही वेगळे पुरावे देत नाहीये, पण तांत्रिक बाबी काय काय घडल्यात ते समजणं आवश्यक आहे. म्हणजे आपण कुठे आहोत, काय ताकद ठेवून आहोत ते तुमच्या लक्षात येईल. मुळात या सगळ्यामध्ये राफेल विमानांचा वापर झालाय. ज्या राफेलच्या खरेदीमध्ये मोदींच्या आधीचं सरकार घोळ करू पाहत होतं आणि त्यानंतर फुल्ली लोडेड राफेल या सरकारने विकत घेतले, त्या राफेलचा वापर या कारवाईमध्ये झालेला आहे. त्यानंतर यात जे क्षेपणास्त्र वापरल्या गेलंय, जे मिसाईल वापरल्या गेलेत, त्याचं नाव आहे स्काल्प. म्हणजे मेंदू ज्यात सुरक्षित असतो ते स्काल्प. त्या स्काल्प या मिसाईलला वापरलं गेलेलं आहे. या स्काल्पचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. हे स्काल्प 500 किलोमीटर अंतरापर्यंत भेदू शकतं आपल्या लक्षाला. या स्काल्पचा वेग आहे 1000 किलोमीटर प्रति तास. तुमच्या पुढे लक्षात येईल 1000 किलोमीटर प्रति तास वेग असणारं मिसाईल का निवडलं गेलं. हे स्मार्ट मिसाईल आहे. स्काल्प हे स्मार्ट मिसाईल आहे. स्मार्ट म्हणजे एक तर ते लेझर किरणांना एक्सेप्ट करत नाही किंवा लेझर किरण सोडत नाही, आणि त्याला कोणत्याही रडारवर शोधलं जाऊ शकत नाही. कोणत्याही रडारच्या ताब्यात ते येत नाही. हे स्काल्प मिसाईल आहे. त्यामुळं स्काल्पचा वापर कुठल्याही रडारला आयडेंटिफाय होऊ नये म्हणून करण्यात आला आहे. ते पॅसिव्ह मिसाईल आहे, ऍक्टिव्ह मिसाईल नाही. त्यानंतर ते 500 किलोमीटर पर्यंत मारा करतं आणि 1000 तासाचा त्याचा वेग आहे. 24 क्षेपणास्त्रांचा वापर झालाय 9 ठिकाणी. 9 ठिकाणी हल्ले झालेत आणि 9 ठिकाणी हल्ले करताना 24 क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आलाय. आणि हे 9 ठिकाण निवडताना 1 ते 100 किलोमीटर अंतरापर्यंतचे निवडलेले आहेत. म्हणजे इकडून स्काल्प निघालं तर 1 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर अंतर पार करायला त्याला काहीच वेळ लागणार नाही. येतंय सोडलंय कळेपर्यंत ते धाडकन उडवून मोकळं होतं, लक्षात ठेवा. म्हणजे असला खतरनाक प्रकार होता ना हा. म्हणजे एक तर सगळे पुरोगामी लिब्रांडो इथे त्या मॉकड्रिल बाबत बोंबलण्यात मग्न होते. म्हणजे मॉकड्रिल कशी असते, काय असते, तेवढ्या वेळात रात्री अचानक सोडून दिलं आणि ठॉ करून संपवून टाकलं. ते काही लोकांच्या मध्ये ही कापण्याची पद्धत असते बघा. ते कसं असतं माहिती आहे तुम्हाला? ते काय करतात, तसं बसवतात एखाद्या दगडावर, स्टूलवर, बिलवर, आणि त्याला ते उपर चिडी देख म्हणतात. आणि ते चिडी देख म्हणून वर बघायला लागलं की खालून काटकन त्याचं लक्ष दुसरीकडे गेल्याचं बघून कापून टाकलं. तसं मॉक ड्रिलची चिडी दाखवली गेली आणि खाली इकडे यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक केला गेला, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हे सगळे गंमत अशी असते की ते धाडकन पडतं जाऊन आणि विषय संपून जातो. म्हणून तुम्हाला मी जे मगाशी म्हणालो ना की त्याची 1000 किलोमीटरच्या वेग आहे, तर त्याचं का तसं होतं तुम्हाला ठिकाणं सांगतो. बहावलपूर, मुझफ्फराबाद, मुरीद के, बिलाल, कोटली, बरनाला, सरजाल, मेहनुमा ही सगळी ठिकाणं साधारणतः विचार केला तर
35 किलोमीटर, 15 किलोमीटर, 10 किलोमीटर अशा अंतराची भारतीय सीमेपासूनची आहे. 1000 किलोमीटर वेगाचं क्षेपणास्त्र सोडायचं असेल तर किती वेळ लागेल पोचायला? 100 किलोमीटरचं अंतर असेल तर 10 मिनिटं, आणि 100च्या खाली असेल म्हणजे समजा आपण 25 किलोमीटरचं अंतर धरू तर 10चा चौथा भाग म्हणजे 2.5 मिनिटं. सोडलं 2.5 मिनिटात पडलं. 2.5 मिनिटात काय करता येईल? काहीच नाही. तौबा तौबा, बचाव बचाव म्हणण्या पलीकडे काही करता येत नाही. आणि तेच घडलं. बरोबर हा अटॅक करण्यात आला. आता काही लोकांना वाटतं की हा अटॅक झालाय की नाही, खरं सांगा. चला काही व्हिडिओ दाखवतो, ते बघून घ्या. सारी मस्जिद उड़ गई, सारी मस्जिद तबाह हो गई. बघितले हे वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवले. आता आणखी एक, या हल्ल्यामध्ये कुठेही सैनिकी क्षेत्रावर हल्ला झालेला नाहीये. ह्या हल्ल्याचे वैशिष्ट्य आहेत. नंबर 2, तो नागरी क्षेत्रावर झालेला हल्ला नाहीये. नंबर 3, हा दहशतवादी केंद्रावर झालेला हल्ला आहे. नंबर 4, हा पाकिस्तानवरचा हल्ला नाही, तर POK म्हणजे पाक ऑक्युपाइड काश्मीर जो विवादास्पद भाग आहे त्याच्यावर झालेला हल्ला आहे. आणि त्याच्यावर हल्ला करताना सिमला कराराला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे तिथे कुणी काही करणार नाही असा जो शब्द भारतानं दिला होता, हे युद्ध नाही, ते प्रत्युत्तर आहे. भारतावर झालेल्या हल्ल्याचं हे प्रत्युत्तर आहे. त्यामुळे याला कोणी लगेच युद्ध समजेल, काय समजेल असं समजायचं कारण नाही. कारण तुम्ही बघा जागतिक स्तरावरून येणाऱ्या प्रतिक्रिया कशा आहेत. अमेरिका म्हणते हे तर अपेक्षितच होतं, ये तो होणे ही वाला था. पण जे होत आहे ते थांबावं असं अमेरिकेला वाटतंय. आणि ते अमेरिका सांगते बघा तुमचं तुम्ही काय करायचंय ते. हे होणार होतं हे अमेरिकेला वाटतंय, तुम्ही चर्चा करा आणि थांबवा असं अमेरिका म्हणते. म्हणजे खरं तर पाकिस्तानी बावचळलेत, त्यांना कळेच ना की काय करावं. भारताने हल्ला केलाय POKवर, पाकिस्ताने असे बावचळलेत की ते सीमेवर आता गोळीबार करू लागलेत. 2-3 भारतीय नागरिक यात ठार झालेत. याचंही उत्तर जर भारतानं दिलं ना खरोखर, तर पाकिस्तानला सडो की पळो होऊन जाईल. बरं, या भानगडीत अफगाणिस्तान उगतच घाबरलाय. म्हणजे दुसऱ्याला मारताना एखादं लेकरू, जे बावलीला मारल्यावर लेकरू कसं गप्प बसतं तसं गप्प बसलाय बांगलादेश. बिचारा काय करेल ते. अफगाण्यांचं फाऊल आहे. त्यांना पाकिस्तानचा जो भाग हवाय तो मिळायसाठी ते झालंय. म्हणून आता हे सगळे पंजाब, राजस्थान, गुजरात या बॉर्डरवर नियुक्त केले जातील आणि तिकडे अफगाणिस्तानवाले ताबा घेऊन टाकतील. बलुची लडाखूंसाठी तर हे अत्यंत चांगलं ठिकाण झालेलं आहे. त्यामुळं बलुचिस्तानवाले सुद्धा आता याच्यामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत. म्हणजे एका हल्ल्यात पाकिस्तान समोरच्या किती अडचणी वाढल्या त्याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. बरं, या सगळ्यामध्ये एक महत्वाची घटना समोर येते आहे की 3 लोकांचे मृत्यू झाल्याचं कळत आहे. पहिल्यांदा जैश ए मोहम्मद आणि बाकीच्या संघटनांचं, लष्करसारख्या संघटनांचं नेटवर्क जे आहे त्यातल्या एकाचं नेटवर्क तुम्हाला मी सांगतो. मसूद अझहर यांचा सुप्रीम कमांडर आहे. आणि मसूद नंतर हरारकीमध्ये 3 महत्वाची माणसं येतात. एक रऊफ अजगर जो यांचा ऑपरेशनल कमांडर आहे. दुसरा इब्राहिम राखर जो यांचा आणखी एक प्रमुख आहे. तिसरा रशीद अजगर असा एक प्रमुख आहे. त्यानंतर मोहम्मद हसन यांचा प्रवक्ता आहे. नजीब मौलाना सज्जाद उस्मान हा यांचा फायनान्स व्यवस्थापक आहे. इब्राहिम राखर, मुफ्ती अजगर आणि सैफुल्ला ही जैशची सगळ्यात मोठी हरारकी आहे. याच्यातल्या पहिल्या 4 पैकीचे 2, 3, 4 ही माणसं यात गेलीत. म्हणजे रऊफ अजगर, इब्राहिम राखर आणि रशीद अजगर या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. अर्थात पाकिस्तान याची पुष्टी करणार नाही, याला खरं म्हणणार नाही, पण हे झाल्याची माहिती याच्यामध्ये मिळते आहे.
त्यामुळं जयेशसाठीचा हा सगळ्यात मोठा धक्का असणार आहे, लक्षात ठेवा. या सगळ्यामध्ये मला छान काय वाटलं सांगू? छान एकच वाटलं की ज्या ज्या महिलांनी आपलं कुंकू गमावलंय, आपलं सिंदूर गमावलंय, त्या महिलांनी देशाला, लष्कराला आणि पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. ते आभार आपण ऐकूया. बहुत अच्छी बात है कि जो उन्होंने मोदी साहब ने बदला लिया है और मैं उनके साथ हूँ, जनता उनके साथ है और हमारा सारा परिवार उनके साथ है. उनसे बहुत थैंक यू कहती हूँ कि उन्होंने मेरे पति की मौत का बदला लिया है. धन्यवाद कहूंगी. मैं बहुत छोटी हूँ, उन्हें कुछ भी कहने या नहीं कहने वाली, लेकिन हाँ, जिस तरीके से हमारे पूरे परिवार को उन पे विश्वास था, उन्होंने उसी तरीके से जवाब देके हमारे विश्वास को कायम रखा है. लोग मेरे पिताजी का या फिर जितने भी उधर बच्चे थे उन सबके पिताजी और जितनी भी औरतें थे उनके पतियों का जो मतलब जान ली गई, तो उनका ये मरण जो था वो वेस्ट नहीं हुआ. और मुझे लगता है ये उनके लिए आज सच में दी गई एक श्रद्धांजलि है जो भारत ने एयर स्ट्राइक करके की. मुझे बहुत अच्छा लगा है पाकिस्तान के ऊपर जो हमला करने का मोदी ने सोच लिया है. वो तो हम देख रहे थे कि कब मोदी ये करता है, क्या करता है, युद्ध करता है, उसकी अभी अच्छा हुआ है मोदी ने जो किया है. ऐकलं? हे ऐकल्यावर खरंच बरं वाटतं. काय भावना आहेत, त्यांना पुन्हा एकदा सॅल्यूट करावा वाटतो. खरंच तुम्ही खूप मोठं काम केलंय आणि ज्या कामासाठी सॅल्यूट कितीदाही केला तरी कमी पडणार नाही. मोदीजी धन्यवाद. मोदीजी आभार या देशाचा स्वाभिमान जिवंत ठेवल्याबद्दल. नमस्कार.